हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्तच असाल अशी मी अपेक्षा करते. मी पण खूप मस्त आहे. तर बाळ इथं झोपलेलं आहे. आंघोळ वगैरे घातली, त्याला छान असा मेकअप केला, तुम्हाला कळेलच पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि मायराचा एक हट्ट होता की मला पण बाबूसारखा तयार कर म्हणून, तर मी तिला पण केलं आहे. ते तुम्हाला दिसेलच पुढच्या व्हिडिओमध्ये. मी तिला सेम बाबूसारखं तयार केलेलं आहे आणि ती खूप हॅपी होती. आणि आणि त्याच्यानंतर ना मी माझा सगळा पसारा सगळ्या घरामध्ये पडलेला आहे. सगळ्या म्हणजे घराला 4 कोपऱ्यातून 4 कोपऱ्यामध्ये माझा पसारा आहे आणि मला ते शोधून शोधून भरायचं आहे. ते मी भरणारच आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला, लेट्स गो फ्रेंड्स. तर आज आमच्या विहानची जरा लेट आंघोळ झाली. आता जस्ट आंघोळ झाली त्याची आणि त्याला फीड केलं, त्याला भूक लागली होती म्हणून. आणि तर आता त्याला मी कपडे वगैरे घालते, तयार करते आणि त्यानंतर ना व्हिडिओ शूट करते. तुम्हाला त्याचा फायनल लुक दाखवते कपडे वगैरे घालून. तर चेहरा वगैरे नाही दाखवणार आहे मी त्याचा. लवकरात लवकर मी कपडे वगैरे घातले, छान छान मेकअप वगैरे केलाय आणि आता त्याला झोप आली. तर मी त्याला ना झोळीमध्ये टाकते. तर चला, एक गोष्ट दाखवते की बाबूला मी टिक्का लावलाय, तसंच मायराला पण टिक्का लावायचा होता. असा तिचा ना हट्ट होता मम्मीकडे, मम्मा मला पण लाव, मी पण बाबू आहे तुझा. तर बघा, मायराला पण मी टिक्का लावलाय आणि ती माझा मोठा बाबू झाली आहे. तिला असं वाटतं की त्याला तू मोठा लावते टिक्का, मला तू लावत नाही. मी तिला छोटासा नाजूक टिक्का लावायची, गालावर लावत नव्हती. पण तिला पाहिजे बाबूसारखा टिक्का, म्हणून मी तिला पण गालावरती टिक्का दिलाय आणि असं छान छान मेकअप केलाय तिचा. आणि ती किती खुश आहे, तिच्यासाठी मी लावलाय. बहिणींचं प्रेम किती आहे, लय प्रेम आहे तिचं, आहे ना बाबू? अयो. तर चला, मी त्याला झोपवते आणि नंतर कंटिन्यू करते. तर तुम्ही बघू शकता, मी त्याला ना सोळीमध्ये टाकलंय आणि तरी करून आवाज करतोय. आणि झोळीमध्ये ना मी जाळी, आपलं बाळाचं छोटं बेड असतं, छोटावाला बेड, त्याला जाळी असते, ते मी टाकले झोळीमध्ये. कारण की रात्री मच्छर वगैरे चावायला नको त्याला म्हणून रात्री टाकलं होतं. कारण की भरपूर मच्छर चावतात, गरमी वगैरे चालू झाली. झोपीला आलाय तो आता. आणि आज सकाळचा स्वयंपाक वगैरे केला, पण मी काय शूट घेऊ शकले नाही आहे. आता परत झाली सर्दी आणि खोकला झालाय रात्रीचा. खोकतोय. मी तर काय आंबट वगैरे खाल्लं नाही आहे, तरी सुद्धा तो खोकतोय. आता मला अक्षरशः खूप टेन्शन आलं आहे की आता कुठं त्याची सर्दी म्हणजे बरी झाली होती आणि परत त्याला सर्दी आणि खोकला झाला आहे. तर मला काय कळत नाही. आणि त्याला डॉक्टरांनी पण सांगितलं त्याला ना जास्त जाड कपडे घालू नका, पातळ कपडे घाला आणि डायपर वगैरे यूज करू नका आणि फॅन लावा, म्हणजे तो त्याला बरं वाटेल. आणि त्याला बिलकुल फॅनशिवाय होत नाही आहे. फॅन जर बंद केला तर लगेच रडायला लागतो. मग फॅन चालू करते स्लोवरती आणि मग त्याला झोपवते. त्याच्याशिवाय तर तो झोपत नाही आहे. तरी पण त्याला परत सर्दी झाली. आता बघू, त्याला शेकायचं होतं. आता बघते, कंटिन्यू करा तुम्ही व्हिडिओ. मी आता त्याला शेकणार आहे. बघू, तो झोपला नाही तर मी शेकेन आणि थोडासा ओवा वगैरे भाजते. तर चला, बाबूला थोडंसं सर्दी आणि खोकला झालं आहे म्हणून थोडासा ओवा आहे ना भाजून घेते आणि त्याची पोटली बनवून ना त्याच्या छातीच्या इकडे ठेवते. असं छान असं भाजून घेते, म्हणजे त्याला बरं वाटेल. सर्दी आणि खोकल्यासाठी ओवा खरंच खूप गुणकारी आहे. तर मी थोडासा पहिला भाजला होता, परत तोच घेतला आहे मी. आणि तर चला, मी थोडंसं भाजते आणि त्यानंतर पोटली वगैरे बनवते आणि मग त्याच्या छातीच्या इथे ठेवते. तुला शेकू? तर हे बघा मी पोटली बनवली आहे. आता ना बाबूच्या छातीच्या इथे ठेवूया आपण, म्हणजे त्याला ना गरम वाफ लागेल आणि थोडंसं ना बरं वाटेल त्याला. तर मी पोटली ठेवली बाबूच्या छातीपाशी, म्हणजे डायरेक्टली नाकाला पण वास जाईल त्याचा ओव्याचा.
आणि त्याच्यानंतर तुमच्याशी गप्पा मारायच्या होत्या, मला सांगायचं होतं. कारण की आता ऑलरेडी 3 दिवस राहिले तर मला जायला पुण्याला, आणि भरपूर सामान माझं घरी नेलेलं आहे. फक्त थोडंसंच राहिलं आहे. थोडं थोडं करता भरपूर सामान आहे अजून पण घरामध्ये. नाहीतरी 5 महिने झालेत मी इथं राहिलेली. कुठल्या कोपऱ्यामध्ये नक्की माझं सामान आहे मला कळतच नाही. घर छोटंच आहे आणि घरामध्ये सामान भरपूर झालं आहे, आणि त्यासाठीच मी होम टूरचा व्हिडिओ अजूनपर्यंत बनवला नाही. कारण की घरामध्ये भरपूर सामान आहे आणि तुम्हाला दाखवायला चांगलं वाटत नाही. आणि तर जिथे तिथे बघणार ना मी की इथे माझं सामान दिसतंय, तिकडे माझं सामान दिसतंय, हे माझं सामान आहे, हे मला घेऊन जायचं आहे. आणि त्या मम्मीचं हे घेऊन जा, ते घेऊन जा. प्रत्येक आईचं असंच असतं की लेकीसाठी की हे घेऊन जा, ते घेऊन जा वगैरे. तर नक्की समजत नाही आहे की काय काय घेऊन जाऊ. आणि मला आम्ही तर फक्त मायरा, मी, बाबू आणि ते येणार आहेत मला घ्यायला. तर आम्ही ट्रेनने जाणार आहे. तर मला समजत नाही एवढं सामान आम्ही कसं नेणार वगैरे. तर बघूया कसं होतं हँडल. जेवढं जमेल तेवढं मी नक्कीच घेऊन जाणार आहे. आणि त्याच्यानंतर मग कोण येणार असेल तर ते घेऊन येतील. आणि त्याच्यानंतर मला असा प्रश्न पडला आहे की बाबू 2 दिवसांनी 3 दिवसांनी असं कुठल्या तरी कारणावरती सारखा रडत असतो. आणि मला खरंच खूप भीती वाटते तिकडे गेल्यानंतर ना की कसं होणार. कारण की तिथे एवढी जण आहेत तरीसुद्धा तो रडतो. माझ्या 2 आजी आहेत, मम्मी आहे, पप्पा आहे, मी आहे. म्हणजे एवढी लोक असून सुद्धा तो हँडल होत नाही. म्हणजे शांत राहत नाही. रडायला लागलं की अख्खं घर डोक्यावरती घेतो. आणि तिथं तर कोणच नसणार आहे. तिथं फक्त माझी सासू, मी आणि माझा नवरा असणार. नवरा तर कामाला जाणार आणि आम्ही दोघीच दिवसभर असणार आहे. आणि संध्याकाळची तर झोपेची खूप गरज असते आणि त्यांना लवकर जायला लागतं, तर त्यांना पण झोपायला पण लवकर लागतं. आणि बाबू का लवकर झोपत नाही. तर काय होणार आहे तिकडे गेल्यावरतीच कळेल मला. पण त्याचं टेन्शन मला आधीच आलं आहे. नाही म्हटलं तरी इकडे सगळं माझंच पसार आहे या साईडला. परत इकडे या पिशवीमध्ये पण डेली यूज करायची कपड्यात मायराची, बाबूची, माझी. त्यानंतर कपाटात माझी एक बॅग आहे. त्याच्यानंतर छोटं मोठं सामान आहे, दवा, औषध, सगळ्या गोष्टी घेऊन जायच्यात मला. कारण की मला परत काय लवकर येणं होणार नाही आहे. झालं तर मग मे महिन्यात आम्ही गावाला भेटू असं आहे. आणि जेव्हा मायरा झाली होती तेव्हा माझ्या घरातून पाय अजिबात निघत नव्हता. आणि माहेर ते माहेर असून सासर असतं म्हणतात ना. किती प्रेम केलं सासरच्यांनी तरी पण माहेरच्या लोकांची सर कधीच येणार नाही किंवा आईची सर कधीच येणार नाही असं असतं. आणि आज परत तोच दिवस माझ्यावरती येणार आहे. 2-3 दिवसांनी मला परत माझ्या सासरी जायचं आहे. आणि त्याच्यासाठी मला असं जेव्हा आपली विदाई असते ना की आता आपल्याला घर सोडून दुसऱ्यांकडे नांदायला जायचं असतं, सेम ती सिच्युएशन आल्यासारखं वाटतं. एवढे दिवस राहिल्यानंतर ना कधी घरी जायचं आहे. अजून टाईम आहे असं करत करत आज तो टाईम जवळ आला आहे. आणि मला आता 2-3 दिवसात निघावंच लागणार आहे. तर खूप वाईट वाटतंय. कारण की मम्मीने 5 महिन्यात मला कधीच कुठलं काम करून नाही दिलं. आई तर सगळं मला खायला प्यायला दिलं आहे. आणि खरंच आई की मला कोण नाही करू शकत. खरंच मम्मीने खूप सांभाळून घेतले सगळ्या गोष्टी. मायरा खूप मस्ती करते. रात्रभर झोपत नाही आहे. तिच्या डोळ्याला डोळा नाही लागत. रात्रभर त्याला घेऊन बसते आणि आम्ही दोघीजणी गप्पा मारत त्याला झोपत असतो, अंगाई घालते. तिला स्वतःला खूप त्रास होत असेल तरी पण तिने त्या सगळ्या गोष्टी केल्यात माझ्यासाठी. अक्षरशः पप्पांना पण सकाळी कामाला जायचं असतं, टिफिन बनवायचं असतं, तरी पण तिने कधी हार नाही मानली. तिने त्या सगळ्या सिच्युएशनमधून गेली. पप्पांना रात्रभर झोप नसायची तरीसुद्धा त्यांनी कधी चिडचिड नाही केली. काहीच न म्हणता गप शांत असे डोळे झाकून पडायचे. कारण की असं किती वेळा तरी झाले. तो झाल्यापासून आहे ना आम्ही रात्र अख्खं जागून काढले. तर खरंच माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे मला. आणि मी खूप देवाचे खूप माझ्यावरती उपकार आहेत की एवढी छान अशी फॅमिली दिली मला. कारण की या फॅमिलीमध्ये माझा जन्म झाला आहे. एवढी छान माझे सगळे मम्मी पप्पा, माझ्या आजी आजोबा सगळे खूप छान आहेत. आणि
खरंच त्यांनी खूप माझी खूप म्हणजे खूप काळजी घेतली आहे या डिलिव्हरीमध्ये पण आणि पहिल्या डिलिव्हरीमध्ये पण. खरंच सगळ्यांना खूप खूप थँक्यू एवढं सगळं माझ्यासाठी करण्यासाठी. समोर मी बोलू शकेन का नाही माहिती नाही मम्मीला, पण मग पप्पांना पण कधीतरी माझा हा व्हिडिओ बघतील ना तेव्हा त्यांना कळेल. आणि नक्की माझी मम्मी माझा व्हिडिओ बघत असते, मला माहिती पप्पा पण बघतात, तेव्हा त्यांना समजेनच. तर आज फक्त एवढं, पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.